तुम्ही बघू शकता आपल्याला फुलामध्ये पण कुठं कुठं अळी दिसत आहे। त्यामुळे सगळं असं एकदा तुमच्या शेतामध्ये जाऊन तुम्ही बघा, त्यामुळे तुम्हाला समजून येते। एकदम बारीक नजरेने जर बघितलं तर त्या सगळ्या गोष्टी दिसतात आणि त्यानंतर मग आपण ही फवारणी घ्यायची आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, अननोन फार्मर 1969 हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने अळीचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये होत आहे। आपण दुसरी फवारणी घेत आहे। आता उद्या आपण दुसरी फवारणी घेणार आहोत। आता तुम्हाला जर ओळखायचं आहे की कशा पद्धतीने तुमच्या याच्यात प्रादुर्भाव आहे की नाही, बऱ्याच अंशी आपल्याला लक्षात येत नाही की प्रादुर्भाव आहे की नाही, तर काय करायचं आहे, शेंगेमध्ये चेक करायचं आहे। आता आपण ते शेंग चेक केली, आता याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला कुठंच दिसत नाही, परंतु शेंगेच्या वर जर थोडीफार हालचाल असेल, थोडंसं जरी काहीतरी दिसत असेल की शेंगेच्या वरती एक साधारणतः लेंड्या म्हणा काय म्हणा, तर त्याच्या आजूबाजूला ती शेंग फोडून बघायचं आहे। आता शेंगेचं प्रमाण आपल्या याच्यात 1-2-3% आहे, परंतु फुलामध्ये असं जर चेक करत गेलो आपण, फुलामध्ये कुठं दिसते का, किंवा वरती एकंदरीत कुठंतरी बारीक बारीक पापड्या आहेत तिथं आपल्याला दिसते का, ते चेक केल्यानंतर आपल्याला समजून येते। आता मी इथं फिरत असताना बऱ्याच अंशी मला समजत नव्हतं, परंतु जिथे थोडंसं मला डाऊट आला तिथं मी ते शेंग फोडून बघितली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या समोरच दिसलं की दाना खराब केला आहे आणि आतमध्ये अळी आहे। आता मित्रांनो, आपण दुसरी फवारणी जी घेत आहे त्याच्यामध्ये इमॅमॅक्टिन घटक असलेला आपण प्रोक्लेम घेत आहे आणि प्रोक्लेनचं प्रमाण तुम्ही 12 ते 15 ml ठेवू शकता, कारण त्या शेवड्या असतात त्या पूर्ण तुम्ही पाणी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये बुरशीनाशक घ्यायचं आहे। कारण फुलगड जरी आपल्याला असं वाटत असेल की फुलगड थांबेल की नाही किंवा काय त्याचं दुसरं कारण आहे, परंतु ते जर वापरलं तर एकंदरीत आपल्याला फायदा होईल की नाही होईल, पण मनाची शांतता तरी होईल की आपण ह्या गोष्टी केलेल्या आहेत। मग त्याच्यामध्ये मी हेक्झल नावाचं बुरशीनाशक घेतलं। तुम्ही टिल्ट चांगल्या पद्धतीने काम करते ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता माझ्याकडे पहिलंच अवेलेबल होतं म्हणून मी ते घेणार आहेत। आता ह्या झाल्या 2 गोष्टी। त्याच्यामध्ये आपल्याला अजून एक घ्यायचं आहे, तुम्ही खत याच्यामध्ये घेऊ शकता, परंतु असं खत घ्या की त्याच्यामुळे तुमचं फुलगड एकंदरीत होणार नाही। आता जर बघितलं तर 60% आपल्याला फुलांचं प्रमाण दिसते, अजून यायचंच आहे, कारण तिथं बघू शकता शेंडे बरेचसे आहेत आणि त्याच्यामध्ये आपलं एकंदरीत इथं बघा कळ्या आहेत, तर त्याच्यात रूपांतर होणारच आहे। परंतु फवारणीमध्ये असं घ्या की ते 15 दिवस तरी काम करेल कुठल्याही मोसममध्ये। आपण एक व्हिडिओसुद्धा टाकलेला होता, योगायोग ते कंपनीचे माणसं आपल्याकडे आले होते प्लॉट विजिटसाठी, त्यांनी आपल्याला सुचवलं, परंतु ते थोडंसं महागात जात होतं। मग त्यापेक्षा आपण मला जे अनुभव आहे किंवा काय आहे, असं तुम्हाला जो अनुभव असलेलं कुठलंही एक कीटकनाशक प्रोक्लेम घ्या, बॅराझेट घ्या, किंवा त्याचं कार्य 15 दिवस टिकलं पाहिजे असं कुठलं तरी एक कीटकनाशक चांगलं घ्या। 2 तुम्हाला सुचवलं, एक तुम्ही प्रोक्लेन, दुसरं बॅराझेट, चांगलं काम करतात, 15 दिवसाच्या वरती काम करतात। आता ह्या झाल्या 2 गोष्टी। त्याच्यामध्ये टॉनिक, आता मी याच्यामध्ये टाटा बहार घेणार आहे। पहिल्यांदा आपण जे घेतलं होतं सुपर बियॉन घेतलं होतं, ते थोडंसं स्वस्त होतं आणि तेवढं ते महागतही पडते, म्हणजे तिथंच येते ते, परंतु आता टाटा बहार जे आहे ते क्वालिटीचं आहे आणि अशा परिस्थितीत आपल्याला क्वालिटीच पाहिजेत, त्यामुळे आपण ते घेणार आहोत। ह्या झाल्या 3 गोष्टी, म्हणजे बुरशीनाशक, त्याच्यानंतर फुलांसाठी फुलधारणा होण्यासाठी आणि कीटकनाशक। आता तुम्ही याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट कुठलंही घेऊ शकता, परंतु मी म्हणजे आता तर मी आणलेलं नाही आहे, उद्या त्याच्यामध्ये मला ॲड करायचं की नाही करायचं हे प्रश्न आहे। कारण याच्यामध्ये काय झालेलं आहे की मला जे अपेक्षित होतं की एकंदरीत शेंगांची संख्या 1-2-3%, परंतु 5%पेक्षा जास्त आता शेंगा आपल्याला वाटत आहे। म्हणजे जर बघितलं तर बऱ्याच अंशी त्या शेंगा झालेल्या आहे। त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यात मायक्रोन्यूट्रिएंट घ्यावं आणि खत ते तुमच्या याच्यावर आहे। तो जेव्हा ती फवारणी घेणार आपण तो व्हिडिओसुद्धा आपण बनवणारच आहोत। खत तुम्ही आत्ता घेऊ शकता, नंतर घेऊ शकता, परंतु जर फुलांची संख्या आता बघितली तर जास्त मला वाटते, त्यामुळे मी खत आणि ते ॲड करण्याचा प्रयत्न करीन। कारण हा जो बहार आहे हा टिकला पाहिजेत, कारण 60-70% आपल्या फुलांचं प्रमाण परत 30-1% ह्या 2-4-5 दिवसामध्ये होईल। पूर्ण जर हा बहार टिकला तर आपल्याला पुढं जास्त कुठल्याच गोष्टी करण्याची गरज नाही आहे। मग शेवटचा किंवा त्याआधी जर आपल्याला घ्यायचा असला तर मग नाशकाचा एक बॅराझेट मी फवारा घेईन, म्हणजे प्रोक्लेन घेतलं, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ॲड केल्या, तो एक स्ट्रॉंग आपला फवारा बनून जातो। एकंदरीत फुलावस्थेमध्ये असा स्ट्रॉंग फवाराच पाहिजेत। मग मायक्रोन्यूट्रिएंट
त्याच्यात खत. आता खत घेताना तुम्ही 05234 घेऊ शकता, अजून कुठल्या वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत ते घेऊ शकता. परंतु खत दुसऱ्या फवारणीत नाही घेतलं तरी तिसऱ्या फवारणीमध्ये गरजेचंच आहे, जेव्हा तुमची पापड्यांची संख्या 70-75% असते तेव्हा, कारण त्या भरणं अत्यंत गरजेचं असते. मग ह्या झाल्या सगळ्या त्या गोष्टी. आता दुसरी आपल्याला फवारणी घ्यायचीच आहे. एकंदरीत जर बघितलं तर हा पूर्ण आपला 10.5 फुटाचा फाटा आहे, तर तो झाकण्याच्याच अवस्थेत आहे आणि चांगली क्वालिटी आत्ता सध्या आपल्याला दिसते आहे. म्हणजे खूप प्रमाणात त्याला फुलंसुद्धा आहे, त्याचबरोबर फुटवेसुद्धा आहे आणि एकंदरीत जर तुम्ही बघितलं तर सगळ्या गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.